नमस्कार मंडळी. ह्या तलावाच्या काठावर या ठिकाणी तुम्हाला हे मोठं काठावर असणारं जांभळीचं झाड दिसतं. हे बघा, खूप मोठं अगदी आहे. खूप वर्षापूर्वीचं असेल. आणि या ठिकाणी तुम्हाला दिसतात ही जांभळं जी आहेत ती, हे बघा, हाताला अगदी म्हणजे हात पुरेल एवढी आहेत. बघा, या ठिकाणी जांभळं लागलेली. तर याला भार जांभूळ बोलतात ना राकेश? याला काय म्हणतात? हां, भार जांभूळ. तर ही पूर्ण ऑर्गॅनिक असणारी, ही जंगलामध्ये असणारी, म्हणजे तलावाच्या काठावर आहे ही. आणि अशा प्रकारे हे जांभळं आहेत बघा लागलेली. तर हे झाड मला वाटतं खूप वर्षापूर्वीचं असावं. तरी बघा, याला काठाला भरपूर अशी लागलेली आहेत जांभळं. हे बघा, याला भार जांभूळ असं म्हणतात आमच्याकडे. म्हणजे खूप छोटी छोटी असणारी. बघा किती मोठा गुच्छ आहे जांभळाचा. हे बघा, इकडे लागलेले आहे जांभूळ. 100 वर्षापूर्वीचं असावं असं वाटतं. त्याचं वयोमान 100 वर्ष आहे. तर या ठिकाणी हे कोणी लावलेलं नाही, आपोआप झालेलं असं हे पूर्ण ऑर्गॅनिक अशा प्रकारचे जांभळीचं झाड आहे. कितीतरी मोठं पसरलेलं आहे वरती. आणि अशाच प्रकारे या काठावर सगळीच्या सगळी झाडं आहेत. खूप झाडं आहेत जांभळीची. बघा, हे एक जांभळीचं झाड आहे. हे पण खूप मोठं आहे. आणि हे बघा, इथे खाली पडलेली आहे जांभळं. छोटी एकदम पिकलेलं जांभूळ आहे बघा. एकदम लहान जांभूळ आहे. या इथे एक पडलेलं आहे. अशी लहान लहान जांभळं पिकून पडलेली आहेत. खायला खूप छान गोड आहेत. हे पूर्ण सगळी जांभळीची झाडं आहेत. हे बघा, इथे किती लागलेले आहे. पिकलेले आहे जांभळीचं झाड. जांभळं आलेली पिकलेली वर या ठिकाणी दिसतात बघा. अशी सगळी जांभळाचीच झाडं आहेत या काठावर असणारी. वरती बघा दिसतात पिकलेली आहे. खूप मोठी मोठी झाडं आहेत ही. पूर्ण इथे ही पूर्ण ही रांगच्या रांग पूर्ण ही मोठ्या जांभळीची झाडाची आहे. पडली बघू. आणि आमचा राकेश या ठिकाणी त्याच्या नेमबाजीचा वापर करून ही पिकलेली जांभळं काढतोय. हे बघा, अरे 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 पडलं. कुठे रे? ही बघा, त्यांनी पाडलेली जांभळं. खूप छान असतात, एकदम ऑर्गॅनिक. कुठल्याही प्रकारचा खताचा वापर केलेला नाही याला, काय नाही. अगदी नॅचरल पद्धतीने ही तयार आहे. तर बघूया खाऊन कशी लागतात ते.